एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सगळ्यांच्याच आरोग्य संदर्भात. थेट चीनमधून ही बातमी समोर येते आहे. चीनमध्ये नव्या HMPV व्हायरसनं थैमान घातलंय. झपाट्याने संसर्ग वाढत असल्यानं हॉस्पिटल्स हाऊसफुल झाली आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आता केंद्र सरकार सुद्धा सतर्क झालंय. भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेकडून सगळे अपडेट्स मागवलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीही त्या संदर्भात महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली आणि भारतात अशा प्रकारच्या कोणत्याही आजाराशी सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं आता दिसतंय. बेड, ऑक्सिजन सिलेंडर यासारख्या सुविधा पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य महासंचालकांनी दिली आहे. आणि यानंतर आता शेती संदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा. पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये गुलाबी आणि पांढऱ्या अशा दोन्ही लसणाची मोठी मागणी आहे. सध्या बाजारात लसणाची परराज्यातून दररोज 5 ते 10 गाड्यांची आवक सुरू असून दर प्रति किलो 150 ते 280 रुपयांपर्यंत मिळत आहेत. देशात यंदा तुरीचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तुरीचा नवा माल दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात तुरीचा भाव 2000 कमी आहे. अमरावती जिल्ह्यात अनेक भागात तूर पिकावरती दवाळ रोगाचं सावट आलंय. दवाळ रोगामुळे हिरवीगार तूर करपू लागली आहे. तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. देशातील बाजारात हळदीला सरासरी 13,000 ते 16,000 रुपयांचा भाव मिळालाय. नव्या मालाची आवक पुढील 3 आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दरात काही आठवडे चढ-उतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. येवला इथल्या बाजारात पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक ही 3,000 क्विंटल झाली आहे, तर त्याला सर्वसाधारण दर हे 2,000 रुपये प्रति क्विंटल असा मिळतोय. म्हसरोली गावात शेतकऱ्यांनी 100 ते 150 एकरांवरती सफेद कांद्याची लागवड केली आहे. यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यानं जानेवारीमध्ये कांदा लागवड झाली आहे. चांगल्या प्रतीचा कांदा उत्पादित झाल्यास प्रतिमाळ 90 ते 100 रुपये इतका दर मिळेल असा विश्वासही शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. डिसेंबर उलटून गेला तरी बाजारात द्राक्षांची हवी तशी आवक झालेली नाहीये. अवकाळीचा फटका द्राक्षाच्या बागांना बसल्यानं हंगाम लांबलाय आणि त्यामुळे ग्राहकांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शहादा तालुक्यात उसाला प्रति क्विंटल 2,800 रुपये भाव जाहीर करण्यात आलाय. 31 डिसेंबर पर्यंत कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून ऊसाचं पेमेंट जमा होणार आहे. फेब्रुवारी 2025 पासून ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना 100 रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान मिळणार असल्याची माहिती आहे. देशभरातील वातावरणामध्ये बदल होत असताना वर्ध्यात शेतकऱ्यांना फवारणीच्या ड्रोनसाठी 4 लाखांचं अनुदान मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटीवरती अर्ज करावा लागेल. नाशिकच्या येवला तालुक्यातील शाळेनं सेंद्रिय शेती हा उपक्रम राबवलाय. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीनं विविध प्रकारच्या पालेभाज्या लागवड केल्या आणि या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रसायनमुक्त भाजीपाला मिळाला असून सेंद्रिय शेतीचं महत्त्व आणि शेतीविषयक आवडही निर्माण झाली आहे. आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला UID म्हणजेच युनिक कोड देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं घेतलाय. देवगड हापूस आंब्याच्या नावानं बोगस विक्रीला पायबंद घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय.
मराठवाड्याचं पाणी आणखी कमी होण्याची भीती आहे, कारण जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागातून 7% पाणी कमी देण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोदावरी अभ्यास गट समितीनं महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे अशी धक्कादायक शिफारस केल्याची माहिती आहे. लातूरच्या रेणापूरमध्ये बोगस पीक विमा भरल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. तालुक्यातल्या हनुमंतवाडी, काळेवाडी, आनंदवाडी इथल्या जवळपास 200 शेतकऱ्यांच्या शेतजमिनींवरती इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचं उघड झालंय. मुंबईतल्या भारतनगर परिसरातील खाडी किनाऱ्यावरील तिवरा जंगलाला आग लागली होती आणि यात 25 ते 30 कच्च्या झोपड्या आगीत जळून खाक झाल्या. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. साताऱ्याच्या महादेवनगरमध्ये एसटी बसला आग लागली आहे. या आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली आहे. कोणतीही जीवितहानी यात झाली नसली, मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्यापही अस्पष्टच आहे. कल्याणजवळील आंबिवली परिसरात भाजप पदाधिकारी पद्माकर मल्ला यांच्या दुचाकीला अज्ञात व्यक्तीनं जाळलं आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून खडकपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस दलातील पोलिसाला टेम्पो चालकानं बेदम मारहाण केली आहे. आळंदीच्या मरकज रोड चौकात ही घटना घडली आहे. टेम्पोवरील जुन्या पावतीच्या वादातून टेम्पो चालकानं वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि या प्रकरणी आता टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून 5 दिवसांचं बाळ चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय आता पोलिसांना येतोय आणि त्यामुळे या बाळाचा शोधही घेतला जातोय. दरम्यान बाळ चोरणारी महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अंबरनाथमध्ये भरधाव रिक्षा इलेक्ट्रिक पोलला धडकून झालेल्या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला होता. मात्र या रिक्षा चालकाची आठवडाभर मृत्यूशी झुंज सुरू होती, ती अखेर संपली असून त्याचा उपचारादरम्यानच दुर्दैवी मृत्यू झालाय. रस्त्यातील विजेचं खांब काढण्याची मागणी रिक्षा चालकांनी मुख्याधिकाऱ्यांना आता भेटून निवेदन सुद्धा देत केली आहे. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये डीजे गाडी पान टपरीवरती उभी केल्याच्या रागातून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. दरम्यान गाडी मालकाला मारहाण करणाऱ्या तिघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या आशेळे गावातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकानं सापळा रचून मीना मुजीद खान आणि तिचा पती इमोन उर्फ मेहमूद खान असद खान याला ताब्यात घेतला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना विठ्ठलवाडी पोलिसांनी हस्तांतरित केलं आहे. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पाणी विषारी असल्याचं अहवालात समोर आलंय. भुजलात भूजलामध्ये विषारी पदार्थ मिसळलेले असल्याचं धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालंय आणि यात विदर्भ, मराठवाडा तसंच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. पाण्यातल्या या विषारी पदार्थांमुळे पोटाचा कॅन्सर होण्याची भीती आहे. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील सोमठाणा नापेड केंद्रावरती शेतकऱ्यांना अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. केंद्रावरील सोयाबीन खरेदी बंद असल्यानं शेतकरी त्रस्त झालेत. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून खरेदी केंद्रावरती बारदाना उपलब्ध नसल्यानं सोयाबीन खरेदी बंद आहे. पालघरच्या तलासरीतील वडवलीमध्ये एका फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारलंय. कंपनीत कोंबड्याची कत्तल आणि साफसफाई दरम्यान निघणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. कंपनीकडून सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. हिंसाचाराच्या 6 महिन्यांनंतरही कोल्हापूरच्या विशाळ गडावरती संचारबंदी लागू आहे. गडावरती स्थानिकांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसल्यानं सर्व व्यवहार ठप्प आहेत आणि त्यामुळे स्थानिकांची उपासमारही होती आहे. गडावरील भयान शांतता दर्शवणारा हा व्हिडिओ आता समोर आलाय.
सध्या मुंबईसह MMR क्षेत्रातील घरांच्या किमती गगनाला भिडल्यानं घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच 2030 पर्यंत लाखो घरं उपलब्ध होणार असल्यानं सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नाला चालना मिळणार आहे. मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जाणार आहेत. सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार हा दहिसरपर्यंत करणार आहे आणि त्यासाठी परवानग्या येत्या 45 दिवसांत घेऊन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यांत सुरुवातही केली जाणार असल्याची माहिती आहे. मलंगड टेकडीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील निसर्गप्रेमी हे नेहमी भेट देत असतात. या टेकडीवरती फ्युनिक्युलर ट्रेन सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मलंगडाचा प्रवास करताना 2 तास लागतात, मात्र आता या ट्रेनमुळे हा प्रवास फक्त 10 मिनिटांमध्ये करता येईल. दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आहे. आता या जागी कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात या रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा सेवेमुळे स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळालाय. स्वस्त आणि सुकर प्रवासासाठी ई-रिक्षा सुरू झाल्यानं पर्यटकांची संख्याही वाढली आहे. नियमित ई-रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्यांची संख्या वाढवण्याची मागणी आता केली जाते. मुंबईकरांनी 2024 मध्ये महागड्या आणि आलिशान 1535 गाड्यांची खरेदी केली आहे. मुंबईतील काही रस्ते खराब नाहीत तर गाड्यांची रचना चांगली असल्यानं आरामदायी प्रवास करता येतो. तसंच या गाड्या खरेदीसाठी कर्जही उपलब्ध असल्यामुळे गाड्यांची खरेदी वाढली आहे. मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपड्यांच्या प्रश्नावरती उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय. मुंबईत गेल्या 30 वर्षांत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. झोपड्या कैक पटींनी वाढल्यानं नमूद करत हायकोर्टानं सदर बांधकामं जमीनदोस्त करण्याचे आदेश दिलेत. नवी मुंबई कल वसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं आता कंबर कसली आहे. पालिकेनं डिसेंबर अखेरपर्यंत 569 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली आहे. पालिकेनं 1000 कोटी कर वसुलीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. 2023-24च्या तुलनेत 2024-25 मध्ये जवळपास 121 कोटींना अधिक वसुली झाली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाची धुळीमुळे घुसमट होतीये, त्यावरती क्रॅप गवत लावणं रामबाण उपाय ठरेल असं मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मैदानातील धुळीमुळे हवेतील प्रदूषणाचा नागरिकांना सामना करावा लागतोय आणि त्यामुळे माती काढून ग्रास लाईन तयार केल्यास धूळ उडणार नाही असं मतही व्यक्त केलं गेलंय. सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांवरती बुलडोझर चालवलाय. या मोहिमांअंतर्गत सिडकोच्या जमिनीवरती अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली RCC बांधकामं, कच्ची बांधकामं, टपऱ्या झोपड्या आदी बांधकामं तोडण्यात आली आहेत. बाईकचा धक्का लागल्यानं महाविद्यालयीन तरुणांच्या 2 गटात मालाडमध्ये तुफान राडा झाला. या राड्यात 3 तरुण जखमी झाल्याची माहिती आहे. दोन्ही गटांकडून मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. मुंबईतल्या राधेश्याम ब्रदर्स कंपनीत मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला कामावरती घेण्यास कंपनीनं नकार दिलाय. कामासाठी आम्हाला मराठी मुलं नको असं संतापजनक वक्तव्यच कंपनी मालकानं केलंय. मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदीतून बोला असंही मालक म्हणत होता. पुण्यात मराठी कर्मचाऱ्यावरती अन्याय करणाऱ्या एका टीम लीडरला मनसेनं चांगलंच लुटलंय. एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला हा टीम लीडर हिंदीतच बोलायचं, मराठीत बोललात तर तुम्हाला कामावरून काढून टाकेन अशा धमक्या द्यायचा. गेल्या 3 महिन्यांपासून त्याने मराठी मुलांचा पगार सुद्धा दिला नव्हता. कोल्हापुरातल्या शाहूपुरीतील रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. रोटी दिली नाही या कारणावरून 11 जणांनी हॉटेल मालकाला मारहाण केली आहे, तर एका महिलेसह 3 जखमी झालेत. दरम्यान आरोपींचा शोध शाहूपुरी पोलीस घेत आहेत. मीरा रोड फायरिंग प्रकरणातील आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. आरोपीनं एक गोळी एकाच्या डोक्यात मारली. त्यानंतर मृतकाचा मित्र त्याला वाचवण्यासाठी गेला असता त्याच्यावर सुद्धा आरोपीनं बंदूक रोखली. मात्र गोळी मिस झाली आणि त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला.
आमदार आशिष देशमुख यांनी शासकीय दौऱ्यात मोठी कारवाई करत अवैध वाळू आणि सुपारी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती धाड टाकली आहे। देशमुख स्वतः ट्रकवरती चढून वाळू माफियांना रंगे हात त्यांनी पकडलाय आणि या कारवाईचं नेतृत्व त्यांनी केलंय। या प्रकारामुळे अवैध वाहतुकीवरती प्रशासनाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या भिवंडीतील कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला। अंगारा घेण्यासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली। सुदैवानं यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नाही। गोंधळ झाल्याचं पाहताच धीरेंद्र शास्त्रींनी स्टेजवरून काढता पाय घेतला। फॉर्च्युनर कारमधून 3 लोक रील तयार करताना कॅमेऱ्यात कैद झाले। प्रवासी धोकादायकपणे दरवाजाला चिटकून रहदारी सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन करताना दिसले आणि या घटनेनंतर नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली आहे। वाहतूक कायद्यानुसार 33,000चा दंड या हुल्लडबाजांना ठोठावण्यात आलाय। जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला। या भीषण अपघातात 4 जवानांचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत। गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। मुंबई MMR मध्ये ही घरं बांधणार असल्याचंही शिंदे म्हणाले। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोस्टल रोड प्रकल्पाला नोटीस पाठवली आहे। प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान याबाबत सोमवारी सुनावणी होईल। महापालिकेच्या बनावट मंजुरीच्या आधारे बांधण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 58 बेकायदा इमारतींना दिलासा मिळणार आहे। महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे। अटल सेतूवरून सामान्यांना किमान दरात प्रवास करणं शक्य होणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नवी मुंबई मुंबई व्हाया अटल सेतू अशा प्रवासासाठीच्या तिकीट दरात तब्बल 50% घट केली आहे। पुण्यातल्या सैन्य दलाच्या प्रदर्शनात रोबोटिक डॉग्स हा खास आकर्षणाचा विषय ठरलाय। या रोबोटिक डॉग्समुळे भारतीय सैन्याची अनेक कामं सुलभ होणार आहेत। सुरक्षेसंदर्भातल्या अनेक कामांसाठी या डॉग्सचा वापर होऊ शकतो। वाशिमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या विधी सेवा सदन या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन पार पडलं। राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत सर्वाधिक चिकनगुनियाचे रुग्ण आहेत। गेल्या वर्षभरात तब्बल 735 रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयात झाली आहे। राज्यात ऑटो रिक्षा परवान्याचं खुलं धोरण आहे आणि त्यामुळेच मागेल त्याला परवाना दिला जातोय। याचा गैरफायदा घेणाऱ्या काही नोकरदार मंडळींच्या विरोधात पुण्यात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। 31 जानेवारीपर्यंत परवानाधारक नोकरदारांनी परवाना कार्यालयात सादर करण्याच्या सूचना RTOनं दिल्या आहेत। KDMCच्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरावस्थेबाबत शरद पोक्षेंनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय। उद्या मुख्यमंत्री येणार म्हणून आज डागडुजी सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी एकदा अचानक येऊन ही परिस्थिती पाहावी असं म्हणत पोक्षेंनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कानच टोचलेत। दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या एका प्रवेशद्वारात सावरकरांचं नाव देण्यात येणार आहे। साहित्यप्रेमींच्या मागणीची दखल महामंडळाकडून घेण्यात आली आहे। बैठकीमध्ये सावरकरांचं नाव देण्याचा निर्णय एकमतानं मंजूर झालाय। आणि आता बातमी थेट पंढरपुरातून समोर येते। पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकारच उघडकीस आलाय। पैसे घेऊन वशिल्यानं विठुरायाचं दर्शन दिलं जात होतं, मात्र हा ठग पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। तोतया पुजारी चिंतामणी उत्पात यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालघरच्या कुणाल घरत या भाविकाकडून या ठगानं विठ्ठल दर्शनासाठी 11,000 रुपये घेतल्याचं उघड झालंय। आता बातमी थेट पंढरपुरातून समोर येते।
पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकारच उघडकीस आलाय। पैसे घेऊन वशिल्यानं विठुरायाचं दर्शन दिलं जात होतं, मात्र हा ठग पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय। तोतया पुजारी चिंतामणी उत्पात यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालघरच्या कुणाल घरत या भाविकाकडून या ठगानं विठ्ठल दर्शनासाठी 11,000 रुपये घेतल्याचं उघड झालंय।